नमस्कार मित्रांनो. ओव्हर थिंकिंग ही जी सिरीज मध्ये आजचा जो चौथा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. मी योगेश शहा, माइंडसेट अँड इनर पॉवर कोच. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेणार आहे की बऱ्याच वेळा आपण आपल्या मनावरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतो, मनाला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, ओव्हर थिंकिंग पासून थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि जितकं आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो तितकं आपण पाहतो की मन अजून आपल्यावरती प्रतिकार करते किंवा त्याला त्या गोष्टीला रेजिस्टन्स देते. म्हणजे आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्याच्या एक्झॅक्टली उलट घडायला सुरुवात होते. त्याचं महत्वाचं कारण असं आहे मित्रांनो, कारण की मनाला आपल्या फोर्स आवडत नाही. आपल्या मनाला फोर्स आवडत नाही कारण की मन हे काही मसल्स नाहीयेत, तर ते आपली नर्वस सिस्टम आहे मित्रांनो. आता हे कंट्रोल फेल का जातं त्याच्या अगोदर आपण समजून घेऊयात की नेमकं कंट्रोल म्हणजे काय. बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्या थॉट्सला दाबण्याचा प्रयत्न करतो आतल्या आत, किंवा इमोशन्स आपण ज्या आपल्या भावना आहेत त्या व्यक्त नाही करत, सप्रेस करतो आपण आतल्या आत, त्यांना एक्सप्लेन नाही करत, आपण त्यांना बाहेर येऊन देत नाही, त्या आतल्या आत आपण सप्रेस करून ठेवतो. आणि किंवा आपण मनाला म्हणतो स्ट्रॉंग राहा. पण प्रॉब्लेम जसं मी तुम्हाला सांगितलं की मन हे कुठलं आपले एखादी मसल नाहीये, त्याला ते आपले नर्वस सिस्टम आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे ते फोर्स आपण जर त्याला करायला लागलो तर ते सिस्टम प्रोटेक्ट, आपली जी सिस्टम आहे ती प्रोटेक्शन मोड मध्ये जाते. आपली जी नर्वस सिस्टम आहे ती प्रोटेक्शन मोड मध्ये जाते. आणि जसं कंट्रोल आपण करण्याचा प्रयत्न केला तर ते तो प्रतिकार करतं, किंवा कंट्रोल इज इक्वल टू असं समजा की रेजिस्टन्स. आणि त्यामुळं रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार जेवढा आपलं मन त्याला करतं तेवढा आपल्या मनामध्ये अजून गोंधळ वाढायला सुरुवात होतो. म्हणजे आपण जेवढं ओव्हर थिंकिंग करतोय, थांबवायला जायचा प्रयत्न करतो, फोर्सफुली थांबवायला जायचा प्रयत्न करतो, तो उलटा त्याचा इफेक्ट होतो की तो अजून आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण करतो. आणि मला जरूर कॉमेंटमध्ये लिहा की तुम्ही ही गोष्ट एक्सपिरियन्स केली आहे का, फील केलेली आहे का. मित्रांनो, आपल्या मनाला शांत करणं किंवा आपल्या मनाला काम ठेवणं हा एखाद्या मूडचा भाग नाही. मूड तर येतो किंवा मूड जातो, आपल्याला कधी बऱ्याच वेळा मूड असतो एखाद्या गोष्टीचा, मूड नसतो एखाद्या गोष्टीचा. तर हे इट इज नॉट अ डिपेंड ऑन युअर मूड, पण हे एक स्किल आहे. आणि स्किल काय आहे, आपण शिकू शकतो. आपण आपलं जे माइंड आहे त्याला कंट्रोल, ओव्हर थिंकिंगला कंट्रोल कसं करायचं, आपल्या माइंडला शांत कसं ठेवायचं, हे स्किल आहे. आणि हे आपण कम्प्लिटली शिकू शकतो, शिकवलं जाऊ शकतं. आपण ते गोष्ट रिपीट करू शकतो, परत परत जर त्रास व्हायला लागला तर आपण परत रिपीट करू शकतो. आणि आपण याचं ट्रेनिंग घेऊ शकतो मित्रांनो. तर हे स्किल डेव्हलप करणं आपल्या स्वतःमध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि हे आपल्या मूडवरती डिपेंड नाही की मला आता म्हणजे मूड, माझं मूड मध्ये हे बसत नाहीये, किंवा मला आता मूड होत नाहीये, किंवा सारखं ओव्हर थिंकिंग होतंय. तर तसं नाहीये मित्रांनो, आपण आपल्या स्वतःला हे ट्रेन करू शकतो. आपण ओव्हर थिंकिंग पासून स्वतःला कंट्रोलमध्ये आणू शकतो बाय ट्रेनिंग आवर सेल्स. मित्रांनो, आपल्याला देवाने ही दिलेली आपलं जे माइंड आहे, आपलं मन जे आहे, आपण आपल्या मनामध्ये चेतन मन किंवा आपण त्याला कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणतो, ह्याची पॉवर इतकी पॉवरफुल आहे मित्रांनो. पण ह्याला आपल्याला आपण ह्याचा यूज करणं म्हणा, किंवा आपण ह्याचा चुकीच्या पद्धतीने यूज करतोय, त्याचा आपल्याला निगेटिव्ह फॉर्म मध्ये खूप आपण त्याचा यूज होतोय ओव्हर थिंकिंग ह्या गोष्टींमध्ये. पण आपण जर त्याला ट्रेन केलं, त्याला जर दिशा दाखवली, तर मित्रांनो हेच माइंड आपल्यासाठी जबरदस्त फायदेशीर अशा गोष्टी आपल्यासाठी हे माइंड करू शकतं. पण त्याला ट्रेनिंगची गरज आहे. जसं आपल्या मसल्सला जर आपण ट्रेनिंग दिलं जिम मध्ये जाऊन, तर आपण खूप चांगलं हेल्दी बनवू शकतो, खूप चांगली बॉडी बनवू शकतो. तसंच आपल्या माइंडचं पण आहे मित्रांनो. त्याला जर ट्रेनिंग मिळालं, जे आपण त्याला ट्रेनिंग देऊ शकतो, अर्थात ते एका व्हिडिओमधून सांगता येणार नाही, ही एक प्रोसेस आहे. पण आपण आपल्या माइंडला ट्रेन करू शकतो मित्रांनो. तर हे समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला माइंड ट्रेनिंग म्हणजे काय, तर आपल्या इमोशन्सला ऑब्झर्व कसं करायचं, की बाबा आपले इमोशन्स किंवा आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्याला ऑब्झर्व कसं करायचं. आपण जे रिॲक्ट करतो बऱ्याच वेळा, आणि नंतर खूप वेळा आपल्याला पस्तावा होतो, आपण जे रिॲक्ट करतो त्याच्या आपण त्याला रिस्पॉन्स कसं करायचं हे आपण शिकू शकतो मित्रांनो. आणि आपल्या माइंडमध्ये बघा, पहिला जो थॉट येतो आपल्या बऱ्याच वेळा, तो कदाचित आपल्या कंट्रोलमध्ये नसत, पण दुसरा तिसरा थॉट आपण कंट्रोल करू शकतो. तर आपल्या माइंडला सिग्नल देणं की तू कुठल्या दिशेला चाललायस, किंवा तुझं सेफ्टी सिग्नल देणं त्याला आपण म्हणतो. तर या गोष्टी आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो, शिकू शकतो, स्किल डेव्हलप करू शकतो आपले.
आणि त्याची एक कन्सिस्टन्सी, एक पॅटर्न बनवू शकतो. जसा निगेटिव्ह पॅटर्न आपल्या माइंडमध्ये तयार होतो मित्रांनो, आणि बऱ्याचशा गोष्टी मग निगेटिव्ह ऑटो पायलट होऊन जातं. ऑटोमॅटिकली आपण निगेटिव्ह गोष्टींमध्ये जायला सुरुवात होतो. तसंच मित्रांनो, आपण स्वतःला पॉझिटिव्हचा पण एक पॅटर्न बनवू शकतो, पॉझिटिव्ह थिंकिंगचा. तर आपण ते कसं बनवायचं हे ट्रेनिंग घेणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे तुम्ही शिकून घेणं इम्पॉर्टंट आहे, कारण की हे व्हिडिओमध्ये सांगता येणं थोडंसं मुश्किल आहे, कारण की ही एक प्रोसेस आहे. जरूर तुम्ही माझ्या वेबिनारमध्ये तुम्ही अटेंड करू शकता. वेबिनारची जी लिंक आहे, कारण की आपल्याला वाटतं की मला बाहेर माझं पूर्ण लाईफ चेंज करायचंय, मी कंटाळलो होतो ह्या ओव्हर थिंकिंगला किंवा निगेटिव्ह थॉट्स येतात त्याला, आणि मला माझ्या आपल्या प्रत्येकाला आपलं एक अबंडंट लाईफ जगणं ची इच्छा असती. सुंदर लाईफ, हॅपीनेस, हेल्थ चांगली असावी, हॅपीनेस असावा, माइंडफुल माइंड आपलं एकदम चांगलं फ्रेश असावं कायम, आणि खूप चांगली कामं आपल्या हातून घडावीत. आपल्याला असं वाटत असतं हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, अबंडन्स आपल्या लाईफमध्ये यावं. पण त्याच्यासाठी मित्रांनो आपलं माइंड पण आपण त्याला कंट्रोल करू शकलो पाहिजे. आणि त्याच्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं की बाहेर सगळं जग बदलावं, माझं लाईफ चेंज व्हावं, पण त्याच्यासाठी पहिलं आपण आतून बदलणं महत्वाचं आहे. त्याला म्हणतो इनर ट्रान्सफॉर्मेशन. तर माझं जे वेबिनार आहे, म्हणजे रिवायर युअर माइंड, तुमच्या माइंडला रिवायर करून तुम्ही तुमचं लाईफ पूर्णपणे बदलू शकता, ही कॉन्सेप्ट आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये आपण ओव्हर थिंकिंगला कसं थांबवू शकतो, हे निगेटिव्ह थॉट्स ला आपण कसं कंट्रोलमध्ये आणू शकतो, सेल्फ बिलीफ, आपली स्वतःवरची जी बिलीफ आहे कशी वाढवू शकतो, कॉन्फिडन्सला कसं बिल्ड करू शकतो, रिबिल्ड करू शकतो, ह्या विषयांवरती मी बोलतो. आणि ह्याच्यावरती मी तुम्हाला ट्रेनिंग देतो. साधारण 90 मिनिटाचं माझं हे ट्रेनिंग आहे, वेबिनार आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला अ, त्याची लिंक मिळेल व्हॉट्सअप ग्रुपची. तुम्ही जरूर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. वी ट्रेन द माइंड म्हणून जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, तुम्ही जॉईन व्हा मित्रांनो. आणि ही जी सिरीजचे 3 व्हिडिओ जे आहेत ते पूर्ण तुम्ही परत पहा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची पण लिंक मिळेल. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि कॉमेंट करा. तुमचा एखादा प्रश्न असेल तर तो पण कॉमेंट करा. थँक्यू सो मच मित्रांनो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की असेच व्हॅल्यू ॲडिशनचे व्हिडिओज मी बनवत असतो ऍज अ माइंडसेट कोच, ऍज अ इनर पॉवर कोच. जे देवाने आपल्याला गॉड गिफ्ट दिलेली आहे, आपल्यामध्ये इतकी ताकद दिलेली, इतकी शक्ती दिलेली आहे, त्याची शक्तीची, त्या इनर पॉवरची, हे आपले जे माइंड आहे, माइंड ह्याचा वापर करून आपण हवं ते आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. हवं त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपण एन्जॉय करू शकतो. हवं ते बनवू शकतो. आणि तेच मी गाईड करत असतो या वेबिनार्स थ्रू. माझी जी कम्युनिटी आहे त्याच्या थ्रू माझ्या मेंबर्सला पण मी त्यांना एज्युकेट करत असतो मित्रांनो. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओचा कॉन्टेंट पण आवडला असेल. आणि त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तो 5वा नंबरचा व्हिडिओ असेल ओव्हर थिंकिंग बद्दल, आणि तो आपण ओव्हर थिंकिंगची सिरियस मधले 5 व्हिडिओ असतील मित्रांनो. थँक्यू सो मच. आय होप की तुम्हाला लाईक करा, व्हिडिओ आवडला लाईक करा, कॉमेंट करा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच मित्रांनो. थँक्यू.